हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू DTC बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या स्टोरीमध्ये आपण कार्बोहायड्रेटचा सेकंड पार्ट स्टडी करतोय. मी पहिल्या स्टोरीमध्ये मोनोसॅकराइड आणि ऑलिगोसॅकराइडला कंप्लीट केले. आज आपण पॉलिसॅकराइड बद्दल स्टडी करू, जो पार्ट आपल्या NCERT न मेनली मेन्शन केलेला आहे. आता पॉलिसॅकराइड काय आहेत बाळांनो? तर पॉलिसॅकराइड हे एक प्रकारचे कार्बोहायड्रेटच आहेत. पॉलिसॅकराइडला आपण लॉंग चेन शुगर म्हणतो. पॉलिसॅकराइडला आपण लॉंग चेन शुगर म्हणतो किंवा पॉलिसॅकराइड आर थ्रेड, लिटरली कॉटन थ्रेड असं म्हणलंय. कापसाचे त्या दोऱ्या असतात त्याला म्हणू शकतो आपण. तर पॉलिसॅकराइड आर थ्रेड कंटेन डिफरंट मोनोसॅकराइड युनिट, आणि पॉलिसॅकराइड मध्ये असणारे जेही मोनोसॅकराइड युनिट्स आहेत तर ते एकमेकांना जोडलेले असतात ग्लायकोसिडिक बॉन्डने. आणि ग्लायकोसिडिक बॉन्ड हा डिहायड्रेशन प्रोसेसनं तयार झालेला असतो. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करून हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता बाळांनो, वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिसॅकराइड आहेत. आपल्या स्टडीला टोटल 4 पॉलिसॅकराइड स्टडीला दिलेले आहेत. आपल्या स्टडी मधला पहिला पॉलिसॅकराइड आहे तो आहे इनुलिन. आणि इनुलिन हा जो आहे तर हा पॉलिमर आहे कुणाचा? तर फ्रक्टोजचा. इनुलिन इज अ पॉलिमर ऑफ फ्रक्टोज. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओनियन असतं, वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स असतील, यांच्यामध्ये हा प्रेझेंट असतो. बाळांनो, सेकंड वन जो आहे तर तो आहे स्टार्च. आणि स्टार्च काय आहे तर अगेन इट इज अ होमो पॉलिसॅकराइड ऑफ ग्लुकोज असं आपण म्हणू शकतो. स्टार्च कुठं असतो तर स्टार्च हा स्टोअर हाऊस ऑफ एनर्जी इन प्लांट टिश्यू असं म्हणलं जातं. म्हणजे प्लांटच्या टिश्यू मध्ये स्टार्च हा स्टोअर केला जातो आणि जशी गरज पडेल तसं त्याचा एनर्जी सोर्स म्हणून प्लांट वापर करत असतात. स्टार्च कडे जर आपण बघितलं तर स्टार्चचं सेकंडरी हेलिकल स्ट्रक्चर असतं आणि त्याच्या हेलायसिस मध्ये आयोडीन मॉलिक्यूल होल्ड करून ठेवण्याची क्षमता असते. म्हणून स्टार्च प्लस आयोडीन जर आपण रिॲक्शन केली तर आपल्याला ब्ल्यू कलर तिथं पाहायला भेटतो. ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टार्च नंतर आपण दुसरा जो पॉलिसॅकराइड पाहणार आहोत तो आहे ग्लायकोजन. ग्लायकोजन पण काय आहे बाळांनो? ग्लायकोजन हा होमो पॉलिसॅकराइड आहे कुणाचा? ग्लुकोजचा. ग्लायकोजन हा स्टोअर केला जातो ॲनिमलच्या टिश्यू मध्ये. प्लांटच्या टिश्यू मध्ये स्टार्च स्टोअर केला जातो, ॲनिमलच्या टिश्यू मध्ये ग्लायकोजन स्टोअर केला जातो. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ग्लायकोजनचा राईट एंड हा रिड्युसिंग असतो आणि लेफ्ट एंड हा नॉन रिड्युसिंग असतो. कारण राईट एंडला रिड्युसिंग एंड का म्हणलंय? कारण रिडक्शन होणारा ग्रुप तिथं प्रेझेंट असतो. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ग्लायकोजन मध्ये जर आपण पाहिलं तर ग्लायकोजन मध्ये असणारे जेही ग्लुकोज मॉलिक्यूल आहेत तर ते कसे जोडलेले असतात तर त्यांच्यामध्ये 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड असतो आणि 1,6 ग्लायकोसिडिक बॉन्ड असतो. ते आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. अशाच प्रकारे ग्लायकोसिडिक बॉन्ड 1,4 आणि 1,6 स्टार्च मध्ये पण प्रेझेंट असतात. लक्षात ठेवायचं. आणि सेल्युलोज मध्ये 1,4 फक्त हे ग्लायकोसिडिक लिंकेज प्रेझेंट असतं. लक्षात ठेवायचं. ग्लायकोजनच्या टोटल ब्रँचेसवर एक क्वेश्चन असतो की ग्लायकोजन मध्ये टोटल ब्रँचेस किती आहेत? तर लक्षात ठेवायचंय टोटल सब ब्रँचेस प्लस 1 मेन ब्रँच असं आपल्याला त्याचं ऍडिशन करावं लागतं. हे पण लक्षात ठेवायचंय तुम्ही. ग्लायकोजनची डायग्राम आपल्याला बुकमध्ये दिलेली आहे, त्यानुसार टोटल ब्रँचेस आपल्याला तिथे लक्षात येतील, मोजून घ्यायचे एकदा. आणि जी एक मेन ब्रँच आहे ती एक त्याच्यामध्ये ऍड करायची. ग्लायकोजनच्या नंतर पुढचा जो पॉलिसॅकराइड आहे तो आहे सेल्युलोज. आणि अगेन हा सेल्युलोज काय आहे तर सेल्युलोज हा होमो पॉलिसॅकराइड आहे ग्लुकोजचाच. आणि सेल्युलोज मध्ये 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज असतं. आपण आपल्या नोटबुकचे किंवा जे बुक्सचे पेजेस आहेत, जे पेपर्स आहेत तर ते सेल्युलोज पासून तयार केलेले असतात. मग प्लांट पल्प असेल किंवा कॉटन थ्रेड असतील, हे काय आहेत तर हे सेल्युलोजिक इन नेचर असतं त्यांचं. लक्षात ठेवायचं. यानंतर आपल्याला सांगता येईल सेल्युलोज हा प्लांट किंगडम मधला मोस्ट अबुंडंट पॉलिसॅकराइड आहे. हे पण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्लांटची सेल वॉल असेल किंवा अल्गीची सेल वॉल असेल तर ही मेनली सेल्युलोज पासून तयार झालेली असते. हे आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेल्युलोजचं सेकंडरी हेलिकल स्ट्रक्चर नसतं, त्यामुळं तो आयोडीन सोबत रिॲक्शन दाखवत नाही आणि तिथं ब्ल्यू कलर येत नाही. लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
तर ही माहिती सेल्युलोज बद्दल आपल्याला माहित असली पाहिजे. म्हणजे तुमचा स्टार्च असू द्या, ग्लायकोजन असू द्या किंवा सेल्युलोज असू द्या, हे तीनही पॉलिमर जे आहेत तर ते होमोपॉलिसॅकराइड आहेत आणि ते ग्लुकोज पासून तयार झालेले आहेत हे आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि इन्युलिन हा जो होमोपॉलिसॅकराइड आहे तो फ्रक्टोज पासून तयार झालेला आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक छोटासा पॉईंट दिलेला आहे, तो आहे कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड. आणि कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड हे मोस्टली होमोपॉलिमर्स असतात, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेचरमध्ये कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड आम्हाला पाहायला भेटतात, जसं की ज्यांचा रोल आहे त्या अमायनो शुगर्स असू शकतात किंवा ते बिल्डिंग ब्लॉक्स असू शकतात किंवा ते केमिकली मॉडिफाईड शुगर असू शकतात. मग कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड मध्ये जसं की ग्लुकोसा अमाइन आहे किंवा एन असेटिल गॅलॅक्टोसा अमाइन आहे, तर ह्या कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड यस वापरल्या जातात नेचरमध्ये. नेक्स्ट जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर कायटीन हे एक एक्झाम्पल आहे. आणि कायटीन ही एक होमोपॉलिमर आहे एन असेटिल ग्लुकोसा अमाइन या युनिटचा. म्हणजे एन असेटिल ग्लुकोसा अमाइन हे युनिट खूप सारे एकत्र येऊन कायटीन तयार होतो, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कायटीन हा होमोपॉलिसॅकराइड आहे, होमोपॉलिमर आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि कायटीन हा फंगसची सेल वॉल तयार करतो आणि त्याचबरोबर कायटीन हा आर्थ्रोपोडा म्हणजे इन्सेक्टचं एक्झोस्केलेटन तयार करण्याचं महत्वाचं काम करतो, हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता पॉलिसॅकराइड बद्दल अजून मला एक महत्वाचा पॉईंट सांगायचं म्हणलं तर बाळांनो, पॉलिसॅकराइड हे दोन प्रकारचे, होमोपॉलिसॅकराइड आणि हेटेरोपॉलिसॅकराइड. होमोपॉलिसॅकराइड म्हणजे जे सगळे सेम युनिट पासून तयार झालेत आणि हेटेरोपॉलिसॅकराइड म्हणजे वेगवेगळ्या युनिट पासून ते तयार झालेले आहेत. आता होमोपॉलिसॅकराइड मध्ये एक्झाम्पल जर मला सांगायचं म्हणलं किंवा होमोपॉलिसॅकराइड म्हणजे ज्याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर सगळे सेम युनिट भेटतात आणि हेटेरोपॉलिसॅकराइड म्हणजे ज्याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर वेगवेगळे युनिट भेटतात. होमोपॉलिसॅकराइड मध्ये इन्युलिन आहे, ग्लायकोजन आहे, स्टार्च आहे, सेल्युलोज आहे, हे सगळे होमोपॉलिसॅकराइड. हेटेरोपॉलिसॅकराइड मध्ये मला सांगता येईल हायलुरॉनिक ऍसिड किंवा हिपॅरिन असतील तर हिपॅरिन आणि हायलुरॉनिक ऍसिड हे वेगवेगळ्या युनिट पासून तयार झालेले पॉलिसॅकराइड आहेत, म्हणून त्यांना हेटेरोपॉलिसॅकराइड असं आपण म्हणतो. तर पॉलिसॅकराइड बद्दल ही पूर्ण इन्फॉर्मेशन आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पॉलिसॅकराइड कंप्लीट होतो टॉपिक. थँक्यू व्हेरी मच.